म्हणजे वर्षावासाच्या निमित्ताने संकल्प नाही करायचा. संकल्प आणि अधिष्ठान यामध्ये काय फरक आहे? संकल्प आणि अधिष्ठान यामध्ये काय फरक आहे? संकल्प सहज करतो आपण, संकल्प असे सहज करत असतो किंवा हा माझा संकल्प आहे की नाही. आणि कधी कधी समजा संकल्प करतो पण आपल्याला वाटतं कसं जाऊ दे आजच्या दिवस ठीक आहे, उद्यापासून करू. म्हणजे संकल्प हे बदलणारे असतात आहे की नाही, वेळेला अनुसरून काळाला अनुसरून. जसं समजून घ्या आपल्याला कुठे जायचं आहे, आपला संकल्प आहे की बा कुठे जायचं नाही मला, पण प्रसंग जर आला तर आपण जाऊ शकतो. म्हणजे संकल्प हे तुटत असतात, साध्या सोप्या भाषेमध्ये संकल्प हे तुटत असतात. पण अधिष्ठान जर केलं असेल, अधिष्ठान जर आपण केलं तर अधिष्ठान हे तुटत नसते किंवा अधिष्ठान हे तोडायचं सुद्धा नसतं. जसं आता 3 महिन्याचं मी तिथे अधिष्ठान केलं आहे, 3 महिन्याचं अधिष्ठान केलं तर 3 महिन्यापर्यंत मला जर बाहेर जायची वेळ आली म्हणजे नियमाला अनुसरून, तर 7 दिवसाच्या आतमध्ये मला इथे हजर राहणं गरजेचं आहे. जर 7 दिवसाच्या अधिक जर होतील तर माझं ते अधिष्ठान तुटून जातं, ते अधिष्ठान माझं पूर्ण होत नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्यापर्यंत मला कुठेही जाता येणार नाही. हे झालं अधिष्ठान. म्हणजे किती मोठा प्रसंग आला किंवा काही झालं, जाणे आणि परत पुन्हा येणे याला अधिष्ठान म्हटलं जाय. म्हणजे असा दृढ एक निश्चय, दृढ संकल्प, दृढ अधिष्ठान, ते असं की एवढं केल्याशिवाय मला अन्य काही करायचं नाही आहे. त्यामुळे 3 महिन्याचं आपण अधिष्ठान केलं पाहिजे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये 3 महिन्याचं मी अधिष्ठान करणार आहे, 3 महिन्याचं मी अधिष्ठान करणार आहे, असं तुम्ही म्हणजे सम्यक संकल्पाच्या द्वारा या अधिष्ठानाची तुम्ही पूर्तता करा. कारण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्म श्रवण करणे अत्यंत सुखदायी आहे, सुखकारक आहे. आणि त्यामुळे अन्य अन्य काही आपल्या माता भगिनी असतील किंवा तुम्ही असाल, जेवढे काही लोक आपल्या परिसरामध्ये असतील, आणि अधिकाधिक जर तुम्हाला आणखी ज्ञानाची भूक आहे की नाही, कारण ज्ञाना बाबासाहेब असं म्हणतात की मी म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी राहू इच्छितो, कारण मला ज्ञान ग्रहण करण्याची किंवा ज्ञान संपादन करण्याची फार मोठी भूक आहे. आणि त्यामुळे ज्ञानाच्या महासागरामध्ये केवळ गुडघ्याभर पाण्यापर्यंत मी आता पोहोचलो आहे, आणखी महासागर मला पार करायचा आहे. त्यामुळे ज्ञान जर तुम्हाला अधिक संपादन करायचं आहे तर तुम्ही तिकडे सुद्धा म्हणजे जे 5 ते 6 6:30ची आपली वेळ आहे त्या वेळेमध्ये तिकडे सुद्धा तुम्ही येऊ शकता. कारण तिथे आपण बेसिकली सांगणार आहोत अगदी अरहंग पासून. नमो तस्स म्हणजे काय, नमो तस्स कोणी म्हटलं, कधी म्हटलं, कशा पद्धतीनं म्हटलं, बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय, धम्मं शरणं गच्छामि म्हणजे काय, संघ शरणं गच्छामि म्हणजे काय, पंचशिलेचा विस्तार रूपाने अर्थ, बुद्धवंदनेचा अर्थ, धम्मवंदनेचा अर्थ, संघवंदनेचा अर्थ, म्हणजे जेवढं काही बेसिकली असं ज्ञान आहे, म्हणजे ते बेसिकली ज्ञान आपण. कारण होते असं की आपल्याला वंदना पाठ आहे, आपल्याला पंचशील पाठ आहे, बुद्धवंदना पाठ आहे, धम्मवंदना पाठ आहे, संघवंदना पाठ आहे, परंतु त्याचा अर्थ मात्र बऱ्याच लोकांना काही येत नाही. मग नेमकं आपण काय करतो, जसं मंत्र उच्चारण केलं जातं, काहीतरी म्हणायचं, पुटपुट करायचं आणि बस तेवढ्या पुरतं तेवढं ऐकायचं आणि समोर काही समजत नाही, त्याचा अर्थ कोण काय म्हणतं काय करतं हे काही त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे. कारण अर्थ जर समजत नसेल, ती पाली भाषा आहे. भगवंताने जो उपदेश दिला तर त्या काळामध्ये पाली ही लोकभाषा होती. आज जशी महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी ही लोकभाषा आहे, म्हणजे मराठी सर्वच लोक बोलतात, त्यानंतर हिंदी सुद्धा बोलतात, इंग्लिश सुद्धा बोलतात, तर मराठी मात्र लोकभाषा आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्ती मराठी बोलू शकतो, त्यामुळे त्याला लोकभाषा भगवंताच्या काळामध्ये पाली होती, ज्याला मागधी सुद्धा म्हटलं आहे. मागधी म्हणजे मगध देशामध्ये ती प्रामुख्याने बोलली जायची, त्यामुळे त्याला मागधी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यामुळे पालीचे अर्थ, पालीचं उच्चारण आपल्याला समजलं पाहिजे. कारण शब्दाचं उच्चारण जर समजा व्यवस्थित जर केलं नाही तर त्याचा अर्थ बदलतो, त्याचा अर्थ बदलतो. जसं आता तुम्ही म्हटलं सुरुवातीला आपण 3 नमन करतो, बुद्धं नमामि असं म्हणतो आपण, धम्मं नमस्सामी असं म्हणतो आणि संघं नमामि असं म्हणतो.
मग बुद्धं नमामि आपण म्हणतो, संघं नमामि असं म्हणतो, धम्मं नमस्सामी का म्हणतो आपण? काय म्हणतो आपण वंदनेमध्ये? आता तुम्ही म्हटलं ना सुरुवातीला म्हणतो की नाही आपण, बुद्धं नमामि, धम्मं नमस्सामी, संघं नमामि. जर बुद्धाला मी नमन करतोय, संघाला मी नमन करतो, मग धम्माला मी करेल असं कोण म्हणतो आपण? म्हणजे वर्षानुवर्ष करतो असं म्हणतच नाही आपण, करेल कधीतरी मला वाटेल तेव्हा, आहे की? म्हणजे आता जे केलेलं वंदन, ते वंदन कुठं आहे? कारण तुम्ही काय म्हणता, धम्मं नमस्सामी, वंदन इथे करत आहात तुम्ही आणि म्हणता मी भविष्यामध्ये करेल. म्हणजे त्याचा अर्थ जसा भूत भविष्य वर्तमान आहे का नाही, अगदी तशाच प्रकारे पालीमध्ये सुद्धा 3 काळ आहे. त्यामुळे बुद्धं नमामीच म्हटलं पाहिजे, धम्मं नमामि म्हटलं पाहिजे आणि संघं नमामि म्हटलं पाहिजे. नमस्सामी याचा अर्थ होतो की मी करेल, भविष्यामध्ये करेल. म्हणजे भविष्यामध्ये आपण जातो आणि त्यामुळे होते असं की आपण तर करतोच, पण प्रॉपरली जर समजा त्याचा अर्थ आपल्याला कळाला नाही, समजला नाही, नमस्सामी आपण म्हणतोय तर मी करेल असं म्हटल्यानंतर मग बुद्धाला धम्माला वंदन झालंच नाही ना तुमचं. एकदा वर्षानुवर्ष ते तुम्ही करत आहात, ते वंदन तुमचं झालेलंच नाही आहे. त्यामुळे धम्मं नमामि असंच म्हटलं पाहिजे. दुसऱ्या शिलामध्ये अदिन्न दाना आहे का अदिन्ना दाना आहे? अदिन्ना दाना. पण बोलताना आपण काय म्हणतो, अदिन्न दाना. आणि ओघामध्ये बोलून जातो आपण अदिन्न दाना वेरमणी. अदिन्न नाही, अदिन्न म्हणजे दिलेलं. काय? अदिन्न म्हणजे दिलेलं, अदिन्ना म्हणजे न दिलेलं. म्हणजे मला न दिलेली वस्तू मी स्वीकारणार नाही, आपण दिलेलंच म्हणतो. हे छोट्या मोठ्या गोष्टी आहे. तर आपण ह्या सर्व काही छोट्या मोठ्या गोष्टी तिथे मी म्हणजे सांगणार आहे लोकांना. कारण बेसिकली ज्ञान, बौद्ध तत्वज्ञान मनुष्याच्या कल्याणाचा आहे, मनुष्याच्या हिताचा आहे, मनुष्याच्या सुखाचा आहे. आणि त्यामुळे जेवढं त्याला अधिक आपण आत्मसात करेल, जेवढं त्याला आपण अधिक आत्मसात करेल, तेवढा आपल्याला त्याचा लाभ होऊ शकतो. कारण ग्रंथ वाचणे चांगली गोष्ट आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे. परंतु प्रॉपर उच्चार जर आपण केले पाली शब्दाचे, तर त्याचा अर्थ सुद्धा प्रॉपर होतो. त्या अर्थाच्या द्वारा जे आपलं कल्याण होत असते, मंगल होत असते. कारण बुद्ध वचनाचा पाठ जेव्हा आपण करतो आणि वंदना म्हणत असताना एकदम प्रसन्न चित्ताने म्हटली पाहिजे. वंदना म्हणत असताना एकदम आनंदी चित्ताने, प्रसन्न चित्ताने आपण वंदना म्हटली पाहिजे. जसं तुम्ही बुद्ध वंदना घेत असाल, धम्मवंदना, संघवंदना, तर अगदी व्यवस्थितपणे छान, कधीही त्यामध्ये घाई करू नये, कधी गडबड करू नये, ऐकलं, म्हणजे कधी मोठ्याने म्हणू नये. म्हणजे वंदना जेव्हा कोणी ऐकेल तर ऐकणाऱ्याला ती कर्णप्रिय वाटली पाहिजे. ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे, अरे खूप छान, म्हणजे कानाला जसं एखादं गाणं आपण ऐकतो, गाणं ऐकल्यानंतर लगे आपल्या मनाची मानसिकता कशी बदलते, एकदम त्याचे तरंग जे असतात ते लगेच आपल्या अंतर्मनाला स्पर्श करतात आणि आपल्याला ते ऐकावंसं वाटत असते. अगदी बुद्ध वचनामध्ये सुद्धा एवढी पॉवर आहे की ते श्रवण केल्याबरोबर आपलं मन एकदम प्रसन्न झालं पाहिजे, एकदम आनंदी झालं पाहिजे. कारण श्रद्धेचं लक्षणच आहे प्रसन्नता उत्पन्न करणे. मिलिंद प्रश्नामध्ये जेव्हा म्हणते नागसेन मिलिंद राजाला, म्हणजे मिलिंद राजा म्हणते नागसेनला प्रश्न करतो की म्हणते आपण श्रद्धा बोलता, तर श्रद्धेचं लक्षण काय आहे? म्हणते सांगतात की महाराज, मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे हे श्रद्धेचं लक्षण आहे आणि मनुष्यामध्ये महत्वाकांक्षा उत्पन्न होणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. श्रद्धेचे 2 लक्षण आहे, मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न करणे. मग प्रसन्नता कशी उत्पन्न होते? जसं आता बुद्धांचं रूप तुम्ही बघितलं, बुद्धांचं रूप बघितल्या आपल्याला काय वाटतं? एकदम प्रसन्न वाटते, एकदम आनंद मिळतो. बाबासाहेबांचं रूप जेव्हा आपण बघतो तर आपल्याला प्रसन्न होते, आनंद वाटतो. म्हणजे ज्या रूपाला आपण बघतो, कारण त्यांच्याप्रती श्रद्धा आहे ना, आपल्या मनामध्ये आस्था आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये ती प्रसन्नता उत्पन्न होत असते. आणि ती प्रसन्नता जर उत्पन्न होत असेल तर ते श्रद्धेच्या द्वारा त्या ठिकाणी उत्पन्न होते. बघा, तुम्ही जर अनुभवलं असेल तर काही लोक ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा नसते,
तर ते लोक विहारामध्ये आल्यानंतर सुद्धा भगवंतासमोर कधी झुकत नाहीत, बाबासाहेबांसमोर कधी झुकत नाहीत. आणि म्हणजे अन्य विशेष रूपाने जे काही राजकीय क्षेत्रामध्ये असणारे लोक म्हणा किंवा थोडा पैशावाले लोक म्हणा, ज्यांच्याकडे धनसंपदा आहे, अनेक लोक बघा विहारामध्ये आलं तरी असे हात पाठीमागे करून उभा राहतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की भगवंताला वंदन केलं, बाबासाहेबांना वंदन केलं म्हणजे आमचं काहीतरी कमी होतं किंवा अपमान होतो किंवा आम्ही काय कमी आहोत का, अशी भावना असते. परंतु मनुष्याच्या मनामध्ये हा जो मृदूपणा आहे, ऐक ना, मनुष्याचं चित्त मन हे लवचिक असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, कोमल असलं पाहिजे. जसं पाण्यामध्ये बघा, तुम्ही नदीचा प्रवाह, ओढ्याचा प्रवाह जर बघितला असेल तर पाण्यामध्ये ते शेवाळ असते. पाण्यामध्ये तुम्ही बघितलं कधी शेवाळ असते बघा, गवत असं उंच असते. जेव्हा नदीला पूर येतो तर काय होते, ते शेवाळ जे असतं ऍक्च्युली जे मजबूत असतं ते वाहून जात नाही, ते असं खाली झुकते. पाणी जेव्हा येतं ना तेव्हा ते असं खाली झुकते आणि पाण्याचा ओसर झाला का पुन्हा ते वर होते. का? ते लवचिक असल्या कारणाने, ऐक ना, त्याच्यामध्ये लवचिकता असल्या कारणाने ते खाली जाते. पण नदीच्या किनाऱ्यावर जे झाडं असतात, नदीच्या किनाऱ्यावरती जे झाडं असतात तर ते प्रवाहाने वाहून सुद्धा जातात, कारण ते सरळच असतात. अगदी भगवंत असे म्हणतात की संसारामध्ये राहणारे लोक सुद्धा अगदी असेच आहे, ज्यांच्यामध्ये लवचिकता आहे, ऐक ना, ज्यांच्यामध्ये नम्रता आहे, लवचिकता आहे. नम्र भाव हा अत्यंत महत्वपूर्ण आहे, लवचिकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे ताठर असतात रागाने, द्वेषाने, मोहाने, मीपणाने, अहमपणाने, ते मात्र कधी उन्मळून जातील याचं काय आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे नम्रता आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि धम्म आपल्याला तेच शिकवते, कारण बुद्ध तत्वज्ञान हे सर्वसामान्य तत्वज्ञान नाही आहे. भगवंत काय सर्वसामान्य होते का? ज्यांच्याकडे धनसंपत्ती पायाखाली लोळण घालत होते, ज्यांच्याकडे हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी मन होते, हजारो नोकर चाकर ज्यांच्या सेवेमध्ये होते, पायामध्ये ज्यांच्या सोन्याची पादात्रणे होती, अशा प्रकारच्या अत्यंत सुख सुविधेमध्ये राहणारे सिद्धार्थ गौतम जे सोन्याच्या पात्रामध्ये भोजन ग्रहण करत असत, रोज सोन्याच्या पात्रामध्ये भोजन ग्रहण करत असत, त्यांनी या संपूर्ण धनसंपत्तीचा त्याग केला आणि गृहत्याग केला, गृहत्याग केला आणि ग्रहत्याग करून मातीचं भिक्षापात्र हातामध्ये घेतलं. जगाच्या इतिहासामध्ये असे एकमेव पुरुष आहेत ज्यांनी सोन्याचं पात्र सोडून मातीचं पात्र हातामध्ये स्वीकारलं. साधी गोष्ट आहे का? साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे हे जे मनुष्याच्या मनाचं जे परिवर्तन आहे हे परिवर्तन साधं नाही आहे. भगवान बुद्ध एकमेव असे पुरुष आहे ज्याने सोन्याचं पात्र सोडून मातीचं पात्र स्वीकारलं आहे. काय कमी होती राजा प्रश्नितांना, काय कमी होती राजा बिंबिसाराला, काय कमी होती अनाथपिंडकाला, काय कमी होती माता विशाखाला? काहीच नव्हती. म्हणजे त्यांच्याकडे विपुल धनसंपदा होती, तरी सुद्धा सकाळ आणि संध्याकाळ ते विहारामध्ये येत असत, सकाळ संध्याकाळ भगवंताची वंदना करत असत, पूजा करत असत. कशासाठी? मनाला समाधान लाभण्यासाठी, मनाला आनंद मिळण्यासाठी, आपण सुखी राहावं यासाठी. कारण मनुष्याला सुखी राहणे म्हणजे दोन अक्षरी शब्द आहे सुख, दोन अक्षरी शब्द आहे सुख. पण हे दोन अक्षरी शब्द सुख प्राप्त करण्यासाठी किती खटाटोप असतो आपला, ऐक ना. सकाळपासून उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त सुखाच्या पाठीमागे आपण लागत असतो. आणि सुख प्राप्त व्हावं यासाठी तर आपण सर्व काय करतो. किती लोक सुखी आहे सांगा बरं? जे लोक रोज प्रयत्न सुखासाठी करतात त्यापैकी किती लोक सुखी आहे? तुम्ही जर समजा कोणाला विचारलं, काय ताई कसं चाललं, बरं आहे ना, काय सांगतात? कोणी कोणी म्हणते हा ठीक आहे बरं आहे, कोणी कोणी म्हणते काय खरं नाही म्हणते, असं चाललं. म्हणजे भेटणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला दुःखी दिसतो. असा एखादा व्यक्ती म्हणतो का की माझ्यासारखा सुखी या संसारामध्ये कोणीच नाही आहे? भगवंताकडे येणारे जे लोक आहे ते सुखी लोक येत होते का? किंवा असं एखादं उदाहरण तुम्ही बघितलं का की भगवंताकडे हा व्यक्ती आला आणि त्याने भगवंताला म्हणलं, भगवान मी फार सुखी आहे, भगवान सर्व प्रकार सुख माझ्याकडे आहे, भगवान मी फारच सुखी आहे, मला उपदेश करा बरं, असं कोणी म्हटलं का? नाही.
भगवंताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या सांगत असे भगवंताला. मग संसारिक समस्या सांगत असे, मानसिक समस्या सांगत असे, आणि त्या समस्येवरती भगवंत उपदेश करत असत. कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये दुःखी लोकांची संख्या फार जास्त आहे. आनंद म्हणते एकदा भगवंताला म्हणतात की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान आपल्यासारखा एवढा महान सम्यक समृद्ध महान तत्वज्ञानी या संसारामध्ये असताना भगवान लोक असं का वागत असतील, असं का जीवन जगत असतील, सर्वच्या सर्वच लोक भगवान का दुःखमुक्त होत नसतील. कारण तुमच्यासारखे उपदेशक आहे. मग तुमच्यासारखे उपदेशक जर असते तर सर्वच लोक सुखी का नाही आहे, असा प्रश्न साहजिक आहे. कारण भगवंतासारखे ज्ञानी महापुरुष जर संसारामध्ये असतील तर सर्वच लोक सुखी असायला पाहिजे की नाही. श्रावस्तीमध्ये त्या काळामध्ये 7 करोड लोकसंख्या होती श्रावस्तीची. आता मात्र फार दुरावस्था आहे. 7 करोड लोकसंख्या त्या काळामध्ये श्रावस्तीची होती. त्यापैकी 5 करोड लोक भगवंताला मानणारे होते. 3 रत्नाचं त्यांनी शरण ग्रहण केलं होतं. 2 करोड लोक मात्र अन्य धर्माला मानणारे होते. कारण प्रत्यक्ष भगवंत असताना सुद्धा म्हणजे किती शोकांतिक आहे बघा, किती म्हणजे भगवंत असताना सुद्धा ते लोक भगवंताला शरण गेले नाही. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये भगवंताच्या हयातीमध्ये आताची गोष्ट तर फार वेगळी आहे. म्हणजे मनुष्याचं कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला सुख आणि दुःख देत असते. त्यामुळे कर्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कर्मावरती आपलं स्थान, कर्मावरती आपलं अधिष्ठान आपण सातत्याने केलं पाहिजे. कर्माशिवाय या संसारामध्ये काही नाही आहे. मनुष्याच्या सर्वच लोकांचे समान कर्म या संसारामध्ये राहत नाहीत. आणि आपल्याला म्हणजे जे काही प्राप्त होते ऐक ना, वर्तमान काळामध्ये आपल्याला जे काही प्राप्त होते ते सर्वच्या सर्व आपल्या कर्मबलाने प्राप्त होत असते. आता तुम्ही इथे सर्वजण आहात, सर्व सारखे आहेत का? ना सौंदर्याने सर्व सारखे आहे, ना धनसंपत्तीने सर्व सारखे आहे, ना प्रज्ञेने बुद्धिमत्तेने सर्व सारखे आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सर्व सारखे नाही आहे. का नाही आहे? कारण प्रत्येकाचे कर्म हे भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहे. काही लोकांना अधिक बुद्धी लाभते, काही लोक अधिक प्रज्ञावान असतात, काही लोकांना अधिक चांगलं सौंदर्य लाभते, काही लोकांना अधिक बलवान असतात, काही लोक अधिक धनवान असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मानसिकतेने जीवन जगणारे लोक आपल्याला पाहायला मिळत असतात. हे कशाचं प्रतीक आहे? तर भगवंत असे म्हणतात हे सर्व काही कर्माचं परिणाम आहे, कर्माचा विपाक आहे. कारण आपण जसं बीज लावू जमिनीमध्ये, जसं आपण बीज लावू तसं फळ येणार आहे. आपण जर म्हणजे आंब्याचं म्हणजे कडुलिंबाचं बीज लावतोय आणि आंबे यावे असं वाटेल तर हो शक्य आहे का? ते बिलकुल शक्य नाही आहे. म्हणजे जे बीज तुम्ही लावसाल, म्हणजे जसे कर्म तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करसाल अगदी तशा प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये चांगले कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे, दान कर्म केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या या चंचल मनाला संयमित ठेवण्यासाठी थोडी आनापानसतीची भावना केली पाहिजे, थोडी ध्यानसाधना केली पाहिजे, थोडी मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. कारण हे कर्म जर आपण करत असेल, कारण संसारामध्ये बघा अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे आहेत की जो मार्ग मिथ्या आहे, जो मार्ग दुःखाकडे घेऊन जाणारा आहे. जर सुखाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाचं आपण अनुसरण करत नसेल तर त्या ठिकाणी आपलं जीवन व्यर्थ आहे. कारण भगवंत असे म्हणतात मनुष्याकडे प्रज्ञा आहे, मनुष्याकडे ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाच्या द्वारा त्याला चांगलं काय वाईट काय हे सर्व काही समजते. अनेक लोकांना सुखाचा मार्ग तर पाहिजे आहे, परंतु त्या मार्गाचं अनुसरण करणारे लोक किंवा त्या मार्गाने ते मार्गकर्म सुद्धा करत नाही. आणि आपण त्या मार्गाने जर मार्गकर्मच करत नसेल तर सुख आपल्याला कसं प्राप्त होईल? सुख आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा वर्षावासाचा तो पवित्र कालखंड आहे. संपूर्ण विश्वामध्ये बघा कालची पौर्णिमा संपन्न झाली. संपूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला एक सुवर्ण संधी म्हणजे प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीची जोपासना आपण केली पाहिजे. कारण ही संस्कृती आहे, संस्कारेण संस्कृती असं म्हटलेलं आहे.
म्हणजे संस्कारातून संस्कृतीची निर्मिती होत असते. संस्कार जर नसतील तर संस्कृती कशी निर्माण होणार? आणि त्यामुळे बौद्ध संस्कृती, श्रमण संस्कृती आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा या कालखंडामध्ये तुम्ही सातत्याने अशा प्रकारचं अधिष्ठान करावं की 3 महिन्यापर्यंत किमान 1 तासाचा वेळ मी माझ्या स्वतःसाठी देईल. कारण हा जो वेळ तुमचा आहे हा फक्त आणि फक्त तुमचा आहे. हा वेळ फक्त तुमच्यासाठी आहे. इतर तुमच्या घरच्या सदस्यांसाठी हा वेळ नाही आहे. आणि त्यामुळे अन्य जे काही आपले संसारामध्ये कामं आहेत त्या कामाला आपण थोडीशी बगल द्यायची आहे, बाजूला सारायचं आहे. आणि 1 तासभर का होईना आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. कारण तुम्ही स्वतःसाठी जर वेळ देसाल, भगवंत असे म्हणतात की ठोकन ठोकन पुण्य करोते, थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो थेंबा 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 तळे साचे, आहे की नाही? भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं थोडे थोडे कुशल कर्म करा, थोडे थोडे पुण्यकर्म करा. आणि पुण्याचा जो आपला घडा आहे त्या पुण्याच्या घड्याला आपण सातत्याने भरलं पाहिजे. कारण दोनही कर्म मनुष्य करतो, चांगलेही कर्म मनुष्य करतो आणि वाईटही कर्म मनुष्य करतो. अधिकतर मनुष्य वाईट कर्म करत असतो. कारण आपल्या स्वभावताल तशाच प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. रागाने भरलेले, द्वेषाने भरलेले, मोहाने भरलेले, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या सर्व प्रकारच्या विकाराने मनुष्याचं चित्त ग्रासलेलं आहे. आणि त्यामुळे फार क्वचित लोक असतात की जे सरळ मार्गाने जीवन जगणारे असतात. फार क्वचित लोक असतात की रोज मंगलमैत्रीची भावना करतात, रोज परोपकाराची भावना करतात, रोज दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करतात. फार कमी लोक या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की मला स्वतःला सुखी बनायचं आहे. कारण दुसऱ्यांच्या विचारावरती किंवा दुसरा कोण काय करतो, कशा प्रकारचं जीवन जगतो, याबद्दल आपण काही चिंतन म्हणून करू नये. भगवंत असे म्हणतात की दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा, दुसऱ्याचे दोष शोधण्यापेक्षा, जे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा, पाखडणे समज तुम्हाला? गहू ज्वारी तुम्ही पाखडताना, पाखडणेच म्हणतात त्याला. दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा आपले स्वतःचे दोष आपण निवडले पाहिजे. निवडणे आहे की नाही, काढणे बाहेर. खड्यासारखा खडा असतो ना बघा, ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, असा खडा बाजूला काढून ठेवायचा असतो. म्हणजे दुसऱ्याचे दोष पाखडण्यापेक्षा आपले स्वतःचे दोष आपण निवडले पाहिजे. जर ते दोष जर निवडले तर आपलं चित्त हे परिशुद्ध होते, आपलं चित्त हे निर्मळ होत असते. परंतु मनुष्याचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याचे दोष तो पाखडतो. दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे, दुसऱ्याबद्दल अकुशल बोलणे, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे. भगवंत असे म्हणतात की एवढं अनमोल जीवन तुम्हाला प्राप्त झालं, एवढं अनमोल तुमचं कुशल कर्म पुण्यकर्म आहे, दुसऱ्याच्या चिंतनामध्ये एवढं अनमोल जीवन तुम्ही व्यर्थ का घालता? दुसऱ्याच्या चिंतनामध्ये अनमोल जीवन आपलं आपण व्यर्थ घालू नये. तर स्वतः आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, स्वतः आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि स्वतःचं आपण आत्मपरीक्षण करत असेल, चिंतन मनन करत असेल, आत्मचिंतनशील आपण असलं पाहिजे. स्वतःबद्दल, स्वतःच्या कर्माबद्दल आपण नेहमी चिंतन केलं पाहिजे की दिवसभर माझ्याकडून किती कुशल कर्म झाले, दिवसभर माझ्याकडून किती पुण्यकर्म झाले, दिवसभर माझ्याकडून किती चांगल्या प्रकारे मी बोललो. हे सर्व प्रकारच्या गोष्टीचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. रोज झोपण्याच्या पूर्वी आपल्या कर्माबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे की आज माझ्याकडून किती कुशल कर्म झाले. कारण हे मोजमाप आहे. जसं बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बघा, जेव्हा भगवंताला ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत उपदेश करतात, तर उपदेश करताना त्या पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंत असे म्हणतात की परिवर्जकांनो, आपल्या जीवनाचं एक मोजमाप, एक तराजू आपल्याकडे असला पाहिजे. वजन आपण करतो, त्या तराजू जर आपल्याकडे असेल तर आपण योग्य प्रकारे मोजमाप करू शकतो. अगदी तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये शिलाचा तराजू आपल्याकडे असला पाहिजे, शिलाचा तराजू आपल्याकडे असला पाहिजे. जर त्या तराजूचं बॅलन्स जर आपल्याकडे असेल, कारण नीतिमत्ता, सदाचार हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि तराजू तो आपल्या हातामध्ये असला पाहिजे, तो तराजू आपल्या हातामध्ये असला पाहिजे. आपल्या कर्माचा तराजू
जर दुसऱ्याच्या हातामध्ये असेल तर ते माकडाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, कोल्याची माकडाची, ऐक नाही. म्हणजे एक पदार्थ त्या माकडाला कोल्याला सापडत असतो आणि माकडाला सापडल्यानंतर दोघांमध्ये भांडण होते की बा नेमका आपण किती घ्यायचा तो पदार्थ. कोला मधामध्ये येतो आणि कोला म्हणतो बघा मी तुम्हाला याचे 2 समान हिस्से करून देतो. आणि तो हिस्से करतो तर एक कमी होते एक जास्त होते. तो लगेच आता थोडंसं खाऊन घेतो आणि पुन्हा बघा म्हणते आता करतो. पण पुन्हा हे कमी होते इकला थोडंसं खाऊन घेतो, पुन्हा हे कमी होते इकला थोडंसं खाऊन घेतो. असं करता करता दोन्ही तुकडे खाऊन घेतो. कारण तराजू कोणाच्या हातामध्ये आहे, कोल्याच्या हातामध्ये आहे. तर आपल्या कुशल कर्माचा तराजू इतरांच्या हातामध्ये आपण देऊ नये. इतरांच्या हातामध्ये काय म्हणजे कर्मकांड करणे, ईश्वरवाद करणे, आत्मा परमात्मा, अनेक प्रकारच्या रूढी आणि परंपरा. कारण आपला हा जो माइंड आहे हजारो वर्षापासून रूढी असेल, परंपरा असेल, एक ना अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, या खुल्या संकल्पनेमध्ये हजारो वर्षापासून आपला माइंड त्या ठिकाणी डायव्हर्ट केला गेलेला आहे. कारण आपला तराजू दुसऱ्यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आपण स्वतः आत्ताही अथनो नातो कोई नातो परोसिया. भगवंत असे म्हणतात या संसारामध्ये आपणच आपले मालक आहोत, अन्य कोणीही आपला मालक होऊ शकत नाही. आणि आपला जर दुसरा मालक असेल, कारण हजारो वर्ष आपले दुसरेच मालक होते, हजारो वर्ष बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हजारो वर्षाची ही गुलामगिरी बघा पूर्णपणे नष्ट झाली, नाहीसे झाले. मानसिक गुलामगिरी होती, शारीरिक गुलामगिरी होते, परंतु आज मात्र आपण स्वतंत्र आहोत. आज आपल्यामध्ये म्हणजे स्वबळावरती सर्व काही करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे हे महान आणि असीम असं पुण्य बाबासाहेबांचं आहे. तर या पुण्याच्या बलाने आपण ही संधी आपल्याला प्राप्त झाली. बघा कधी काळी जर एखादा शब्द आपल्या कानावर जर पडला, एखादा शब्द जर आपल्या कानावरती पडला चुकून, तर कानामध्ये शिश ओतलं जायचं. आपल्या ओठाने जिभेने जर एखादा आपण शब्द बोलला तर जीभ छाटल्या जात होती. धम्म श्रवण करणे, धम्म ऐकणे, पुण्यकर्म करणे, कुशल कर्म करणे कुठली गोष्ट आहे, हे कुठलं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं होतं. अशा दुःखपूर्ण स्थितीमध्ये हजारो वर्षापर्यंत आपल्या पिढ्या म्हणजे गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या अनंत आणि असीम पुण्यामुळे हे सुखपूर्वक जीवन बघा आपल्याला प्राप्त झालं. आज स्वच्छंदपणे विहार करू शकतो आपण, कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही प्रवास करू शकतो. हा स्वच्छंदपणे विहार करण्याचं जे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते बाबासाहेबांमुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे आता संधी आहे ना आपल्याला, आता कुशल कर्म करण्याची संधी आहे, आता पुण्यकर्म करण्याची संधी आहे, आता धम्म श्रवण करण्याची संधी आहे, इतरांना आपल्याकडे असणारं ज्ञान सांगण्याची आपल्याला संधी आहे. तर या सर्व प्रकारच्या संधीचा आपण सदुपयोग घेतला पाहिजे आणि या सर्व प्रकारच्या संधीचा सदुपयोग घेऊन आपण आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही माता भगिनी तुम्ही असं अधिष्ठान करा की या 3 महिन्यापर्यंत अधिक कोणी असेल अधिक. आणि धम्म श्रवण करण्यासाठी आपण टाळाटाळ नाही केली पाहिजे. धम्म श्रवण करण्यासाठी बिलकुल टाळाटाळ करू नये. पुण्यकर्म करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी आपण कधी टाळाटाळ करू नये. आणि त्यामुळे आपण तर धम्म श्रवण केलाच पाहिजे, पण इतरांना सुद्धा ती आपण प्रेरणा दिली पाहिजे. धम्म श्रवण करण्याची आपण प्रेरणा दिली पाहिजे, विहारामध्ये येण्याची सुद्धा आपण प्रेरणा दिली पाहिजे. आपले शेजारी असतील, आपली मैत्रीण असेल, मित्र असतील, तर त्यांना आपण ती प्रेरणा दिली पाहिजे. नाहीतर होते असं की विहारामध्ये समजा अचानक कोणी आलं, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एखादी माता भगिनी आली तर आपण त्यांच्याकडे असं पाहतो जसं त्यांनी लेच मोठा अपराध केला विहारामध्ये, आहे असं होते कधी कधी. म्हणजे कधीतरी आली वा समजा एखादी भगिनी आली फार दिवसानंतर, महिला असं तिच्याकडे पाहतात जगा सोनं लागलं तिला. आणि म्हणजे मग उपरोधात्मक कोणी लगेच हळूच म्हणते बराच वेळ भेटला म्हणते आधी आला विहारामध्ये, आहे म्हणजे बघा प्रेरणा द्यायचं दिलं सोडून आपण त्यांचं खच्चीकरण करत असतो. तर असं नाही केलं पाहिजे. आपलं हे कुशल कर्म आहे. आपल्या मैत्रिणींना सांगणे, त्यांना घेऊन आलं पाहिजे, आपण बळजबरी घेऊन आलं पाहिजे की चला विहारामध्ये, काय टीव्ही बघता, काय गप्पा करता, चला विहारामध्ये चला, बसा 2 मिनिटं. कारण भगवंत असे म्हणतात आपलं स्वतःचं पुण्य आपण वितरित केलं पाहिजे इतरांना सुद्धा. कारण एखाद्या व्यक्तीला विहारापर्यंत घेऊन येणे हे सुद्धा तुमचं पुण्य आहे, हे सुद्धा तुमचं पुण्य आहे, हे सुद्धा तुमचं कुशल कर्म आहे. कारण तुम्ही तिथून इथपर्यंत त्यांना येण्यासाठी तुमची ती प्रेरणा त्यांना सहाय्यक ठरत असते.
इथं आल्यानंतर ते बसतील, दोन शब्द ऐकतील, त्यांच्या कानावरती पडतील, तर तेवढं त्यांचं कुशल कर्म होईल, पुण्यकर्म होईल. म्हणजे स्वतः कुशल कर्म करणे, स्वतः पुण्यकर्म करणे आणि त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये इतरांना सहभागी करून घेणे, हे सुद्धा कुशल कर्म असते बघा. कारण बघा भगवंत असे म्हणतात की जसं उदाहरण दिलं भगवंताने, प्रत्येक गोष्ट उपमेच्या द्वारा, उदाहरणाच्या द्वारा भगवंताने समजावून सांगितली. भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, 100 वस्त्यांचं एक गाव आहे. पुण्याचं उदाहरण दिलं भगवंताने. 100 वस्त्यांचं एक गाव आहे. त्या 100 वस्त्यांच्या घरांच्या म्हणजे घरामध्ये एका व्यक्तीकडे फक्त दिवा पेटवलेला आहे, बाकी 99 घर हे अंधारामध्ये आहे. एका व्यक्तीकडे फक्त दिवा पेटलेला आहे, 99 घर अंधारामध्ये आहे. त्या एका दिव्याच्या द्वारा 99 घराचे दिवे आपण पेटवले. पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी झाला का? नाही, उलटा अधिक झाला. जर त्या दिव्याचा प्रकाश, कारण ते जर दिवे एकत्र आले तर तो प्रकाश अधिक झालेला आहे. भगवंत असे अगदी पुण्यकर्म तसंच असतं. आपण जे कर्म करतो त्याचं फळ तर आपल्याला मिळतच असते, पण त्या कर्मामध्ये आपण इतरांना सहभागी करून घेतलं, इतरांना आपण ती प्रेरणा दिली, तर ते कर्म सुद्धा आपलं अधिक होत असते. आणि त्यामुळे धम्म मार्गाकडे आपण आपल्या बांधवांना घेऊन आलं पाहिजे, बळजबरी त्यांना आणलं पाहिजे, समजून सांगलं पाहिजे. आणि इतरांना तुम्ही 2 शब्द चांगले सांगले, इतरांना तुम्ही मोटिवेट केलं की बा आपण धम्माचरण केलं पाहिजे, आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, आणि त्या व्यक्तीमध्ये जो होणारा बदल असतो, तो होणारा बदल तुमच्या प्रयत्नामुळे झाल्यामुळे तुमचं सुद्धा ते कुशल कर्म असतं, तुमचं सुद्धा ते पुण्यकर्म असतं. त्यालाच तर धम्मदान म्हटलं भगवंताने. इतरांना 2 शब्द चांगले सांगणे त्यालाच धम्मदान म्हटलं, पैशाला धम्मदान नाही म्हटलं. आपणच आपल्या मनात म्हणतो 10 रुपये दिले की धम्मदान दिलं, ठीक ना, 50 रुपये दिले का धम्मदान दिलं. सरळ सरळ तुम्ही पैसे दान द्याल, त्याला धम्मदान कसं काय म्हणतात? सरळ म्हणा बा मी पैसे दान करत आहे, नाही धम्मदान. फलाण्या माणसाने 500 रुपये दान दिले, पार्टी आभारी आहे, म्हणजे गाण्यावाले लोक म्हणतात धम्मदान दिलं, म्हणतात धम्मदान. आता हे गाणे म्हणायले आणि म्हणतात की धम्मदान दिलं आहे. धम्मदान त्याला म्हणतात, त्याला अमिष दान म्हणतात. ऐक ना, वस्तू स्वरूपाने जे दान दिलं जातं त्याला अमिष दान म्हणतात. धम्मदान कशाला म्हणतात? सब्बदानं धम्मदानं जिनाती. धम्मदानापेक्षा सर्वश्रेष्ठ दान या संसारामध्ये कोणतंच नाही आहे. आणि ते धम्मदान कोणतं आहे? धम्म उपदेश करणे, लोकांना चांगलं सांगणे. आता हे जे मी तुम्हाला दान देतो हे काय आहे? धम्मदान आहे. तुम्ही जे लोकांना सांगत असाल, तुम्हाला जे ज्ञान असेल ते 2 शब्द 4 शब्द 10 शब्द, ते सुद्धा ते धम्मदान आहे. एखादा मनुष्य तुमच्या सांगण्यामुळे जर बदलत असेल, एखादी भगिनी तुमच्या सांगण्यामुळे, तुमच्या सहवासामध्ये जर बदलत असेल, धम्मदान फक्त भिक्षूच करतात असं नाही आहे. 4 परिषदा भगवंताने सांगितल्या आहे की. भिक्खूंची परिषद, भिक्खुनींची परिषद, उपासकांची परिषद आणि उपासिकेंची परिषद. भिक्षुनी सुद्धा धम्मदान करतात, भिक्षू सुद्धा धम्मदान करतात, उपासक सुद्धा धम्मदान करू शकतात आणि उपासिका सुद्धा धम्मदान करू शकतात. भगवंताच्या काळामध्ये बघा, खुजुत्रा नावाची दासी जी कुबडी होती, परंतु ती एवढी प्रज्ञावान होती, एवढी बुद्धिमान होती, भगवंताचा उपदेश ऐकल्याबरोबर तिच्या मनामध्ये राहत असे. संपूर्ण उपदेश भगवंताचे तिने मुखोगत केले होते. 500 स्त्रियांना ते रोज उपदेश करायचे, भगवंताचा उपदेश ऐकायचे आणि जशाच्या तसा उपदेश ते भगवंताला सांगत असे. असे अनेक. विशाख नावाचा उपासक होता, ग्रस्तांना उपदेश करण्यामध्ये तो अग्र होता, म्हणजे भगवंताच्या काळामध्ये. कारण जिथे जिथे भिक्षू जात नव्हते, भगवंतच जात नव्हते, तर त्या परिसरामध्ये उपासक सुद्धा काम करत होते. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा उपासिका सुद्धा भगवंताच्या काळामध्ये काम करत होत्या. आजही ती परंपरा आपल्याकडे आहे. जिथे भिक्षू नाही आहे तिथे श्रद्धासंपन्न उपासक, ज्यांना ज्ञान आहे ते सांगतात लोकांना. जिथे एखाद्या भगिनीला जर चांगलं ज्ञान असेल तर ती सुद्धा इतरांना सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे धम्मदान आपण सुद्धा करू शकतो आणि त्यासाठी आपण स्वतः ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आपण स्वतः आपल्याकडे ते ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. आपल्यामध्ये मैत्री असली पाहिजे, आपल्यामध्ये करुणा असली पाहिजे आणि जो आपण सांगतो तर तो आपल्यामध्ये असलं पाहिजे. नाहीतर लोकांना सांगायचं, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, असं जर असेल तर बिलकुल काही लाभ होत नाही. दारू पिणाऱ्या माणसानं जर म्हटलं की दारू पिणं वाईट आहे तर कोणी ऐकेल का? कोणीच ऐकणार नाही, ऐक नाही. जसं ते उदाहरण आहे बघा, काली नावाची दासी असते, एक मालकीन असते, ऐक ना, म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरण आहे बघा. तर तिची ख्याती असते, तिची ख्याती असते की तिला राग येत नाही बिलकुल, तिला राग येत नाही बिलकुल.
एकदम अशी प्रसिद्ध राहते ती की बा ही खूप मैत्रीवान आहे, खूप शांत राहते. मग ती काली नावाची दासी विचार करते, माझी मालकीन म्हणते, लोक म्हणतात की हिला राग येत नाही, राग येत नाही, राग येत नाही. कधी कधी परीक्षा घेतली जाते आपली, तिथंच पास झालं पाहिजे, सगळे लोक तिथं नापास होतात. तर पुन्हा ती म्हणते असं आहे का, दुसऱ्या दिवशी उशिरा उठते. विदिशा नावाची आहे की नाही, विदिशा नाव असते तिचं, विदिशा असते आहे की नाही. तर ती म्हणते आज जरा मी उशिरा उठते म्हणते, उशिरा उठते. मग ही लगेच म्हणते का ग काली एवढ्या उशिरा का उठली. ती म्हणते त्यात काय म्हणते, म्हणजे त्यात काय कुठलं, असं तिला थोडासा राग येतो. ती म्हणते अरे अच्छा हिच्या मनामध्ये राग आहे. दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठते, ऐक ना, दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठते. पुन्हा ती म्हणते का ग काली एवढी उशिरा का उठली. ती म्हणते त्यात काय आहे म्हणते. पुन्हा म्हणते त्यात काय का खोटारडी कुठली. पुन्हा तिसऱ्या दिवशी उशिरा उठते. ती म्हणते का ग काली का उशिरा उठली. ती म्हणते त्यात काय. असं त्यात काय म्हटलं की जरा उपरोधात्मक जरा बोललं का राग येतो. तिला राग येतो, एक लाकडाचा ठोकळा उचलते आणि भरदिशा तिच्या डोक्यावरती मारते. रक्तबंबाळ होते ते. मग ती ओरडते, बघा बघा माझी मालकीन बघा, तुम्ही तिला शांत समजत होते, बघा हिच्या मनामध्ये किती राग आहे, किती क्रोध आहे. आपली लाडकी मूल करीन उशिरा काय तर उशिरा उठली म्हणून तिने लाकडाचा उडका मारला आणि माझं डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं आणि तेव्हापासून ती शांत आहे अशी ख्याती नष्ट होत असते. म्हणजे मनुष्याचा स्वभाव म्हणजे जोपर्यंत एखादी आपली परीक्षा घेतली जात नाही किंवा कोणी सहज उपरोधात्मक आपल्याला बोललं जातं, जोपर्यंत आपल्यामध्ये संयम आहे, म्हणजे खरं काय आणि खोटं काय. जर खरोखरच मनुष्य शांत असेल तर त्याला त्याचा परिणाम होत नाही, परंतु खोटं खोटं जर शांतता धारण करत असेल तर त्याचा परिणाम मात्र वेगळा होत असतो. आणि त्यामुळे आपण जसं करतोय, आपण जसं करतो, जसं बोलतो, तसं आपण वागण्याचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात तथा भासी तथा कारी. भगवंताला आपण तथागत शब्दाचा अर्थ काय होतो, तथा भासी तथा कारी. जे जसे बोलतात तसे ते चालतात. आणि त्यामुळे आपण इतरांना जर सांगत असेल तर स्वतः आपल्यामध्ये अगोदर आपण बदल करून घेतला पाहिजे. स्वतः जर आपण आपल्यामध्ये बदल केला तर तुम्ही इतरांना त्या ठिकाणी सांगू शकता की अशा अशा प्रकारचं आपण जीवन जगलं पाहिजे. आणि त्यामुळे ही अत्यंत एक चांगल्या प्रकारची सुवर्ण अशी संधी आपल्याला आहे. त्यामुळे रोज तुम्ही विहारामध्ये यावं तुमच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे. आणि तुम्हाला अधिक जर वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान जर संपादन करायचं असेल तर त्याही विहारामध्ये, सारनाथ बुद्ध विहारामध्ये सुद्धा आपण येऊ शकता. असं नाही विचार केला पाहिजे की आता जेवण केलं म्हणजे ऐकलं आता पुन्हा काय ऐकायचं आहे, असं नाही केलं पाहिजे. संधी असेल, वेळ असेल तर तिकडे सुद्धा तुम्ही यावं. कारण फार काही दूर नाही आहे. इच्छाशक्ती जर असेल तर ते काय फार दूर नाही. आता आम्ही आलो असं काही जास्त दूर काही मला वाटलं नाही, म्हणजे फार जवळ आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही येऊ शकता तुमचं वाचन झाल्यानंतर. कारण हे 3 महिन्याचाच कालावधी आहे. 3 महिन्यानंतर आम्ही सुद्धा राहणार नाही आणि 3 महिन्यानंतर तुम्ही सुद्धा येणार नाही. वर्षाचा निमित्त आहे, कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. बिलकुल धम्मदौरे आमचे असतात. कंटिन्यू आम्ही 9 महिन्यापर्यंत सतत फिरत असतो. आता वर्षावात झाला की आमची बुद्धगयेची एक टूर असते. बुद्धगयेला लोक आग्रह करतात, त्यांना आम्ही घेऊन जात असतो. आणि त्यांचं ते झालं का मग धम्मदौरे आमचे चालू असतात. 3-4 भिक्षू आम्ही सातत्याने फिरत असतो. कारण भगवंताचा तो आदेश आहे, लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे, लोकांना उपदेश दिला पाहिजे. कारण हे आपलं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. कारण मनुष्याचं जीवन किती आहे, अल्प आहे, क्षणभंगूर आहे. कधी केव्हा कुठे काय होईल सांगता येत नाही. पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे मनुष्याचं जीवन आहे. बुडबुडे निर्माण होतात, नष्ट होतात. अगदी तसंच आपलं जीवन आहे. कधी केव्हा कुठे काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं आपल्याला आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे काय विहाराचं नाव आपल्या, सम्राट अशोक. तर सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये आपण सातत्याने यावं, धम्मदेशना श्रवण करावी. नक्कीच आपलं हे महान आणि असीम असं पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना मी व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.